दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र ठरावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जुबली वर्ष 2025 साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभ वर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभ वर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. ह्या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वर, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. तुझ्या घरी भव्य दिव्य हे मंदिर तुझे सुंदरा. भव्य दिव्य हे मंदिर तुझे सुंदरा. दर्शन देता जाहल धन्य धन्य होरी. दर्शन घेता जाहल धन्य धन्य होरी. रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आजची ही मिस्सा हेतू पेटीतील सर्व हेतूंसाठी तसेच आज स्वर्गीय स्टॅनिल जॉसमन डिसा व स्वर्गीय सेंट जॉन इनास डिकॉस्टा ह्यांची प्रथम स्मृती आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आजच्या ह्या मंगल समयी सर्व भाविकांचे स्वागत. मानवाचे जीवन अनेक समस्यांनी वेढलेले आहे, म्हणून अनेकदा तो निराशेच्या खाईत ओढला जातो. पवित्र मरियेने आपल्या जीवनात
संकटावर व समस्यावर प्रार्थनेने तसेच परमेश्वरावरील अतूट विश्वासाने मात केली. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने विश्वास ठेवणाऱ्यांना शुद्ध केले व म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. ह्याच विश्वासाने प्रभू येशूच्या कृपेवर व फातिमा मातेच्या मध्यस्थीवर दृढ श्रद्धा ठेवून जीवनातील समस्यांच्या खाईतून श्रद्धेच्या पर्वताकडे वाटचाल करण्यासाठी ह्या पवित्र मिस्सेमध्ये परमेश्वराची कृपा मागूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, ही पवित्र असे साजरी करण्यास आपण पात्र बनावेत म्हणून क्षणभराच्या शांततेत पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व वाहिगाईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, तुझा फार मोठा अपराध. प्रतिकुमारी धन्य मरिया, तो देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. जर समर्थ परमेश्वरा दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवाव. प्रभु दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. महेशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती. करी तोरे देवा धन्यवाद नावा. भजन पूजन करी तोरे सेवा. महिमा ओ गावा मुखे नीत. प्रभु देव पिता, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा.
आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाना स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेने आमचं जीवन व्यापून टाक. सत्कृत्य करण्याचा आमचा निर्धार दृढ कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. महारोगी नामानने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दानेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलांच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीवर इस्रायल बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारा. तेव्हा तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या सेवेला मी असतो त्याच्या जीवितांची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांवर नेता येईल एवढी माती द्या. कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्रायलच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण कार्य पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा. पौलाचे तिमितीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. माझ्या सुवार्ताप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला दाविदाच्या संतनातील येशू ख्रिस्त ह्याची आठवण ठेव. या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करण्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सहन करत आहे, तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगायुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे, म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे. जर आपण त्यांच्याबरोबर मेलो तर त्यांच्याबरोबर जिवंत राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारेल. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. प्रभूचा शब्द. शुभवर्तमानासाठी उभे असा. हालेलुया 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 हालेलुया. यापुढते जन सकल पिढ्यातील म्हणतील मजला धन्यती. धारण केली
साठी. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू जेरुसलेमकडे चालला असताना शोमरोन आणि गालिले ह्या प्रदेशामधून गेला आणि तो एका गावात जात असताना कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठाने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याचकांना दाखवा. मग ते जाता जाता शुद्ध झाले आणि त्यातील एक जण आपण बरे झालो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णन करत परत आला आणि येशूच्या आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले ना? मग 9 जण कोठे गेले? ह्या एका वाचून देवाचा गौरव करण्यासाठी परत आलेले असे कोणी आढळले नाहीत का? मग येशूने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. मानवी जीवनातील समस्या या उज्ज्वल भविष्याच्या कक्षा उंचावितात. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, समस्या, दुःख, अपयश किंवा बेजार करणारा आजार आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या खाई निर्माण करत असतो. काही वेळेला कौटुंबिक मतभेदामुळे, पती पत्नींमधील जो सुसंवाद असतो तो बिघडल्यामुळे, जीवनातील अस्थिरतेमुळे किंवा एखादी योजना मी आखलेली आहे परंतु प्रत्यक्षात ती कृतीमध्ये उतरत नाहीत, त्यावेळेला मनुष्य विविध प्रकारच्या खाईतून जात असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जन्मता अंध असलेली एक तरुणी, आपण आंधळे आहोत, आपल्यामध्ये अंधत्व आहे म्हणून संपूर्ण जगावर ती द्वेष करायचे. पूर्ण विश्वावर तिचा राग होता, कारण तिला पाहायची इच्छा असताना देखील ती जग न्याहाळू शकत नव्हती आणि पाहू शकत नव्हते. परंतु एक व्यक्ती तिला आवडायची, ती म्हणजे तिचा प्रियकर, आणि तिने त्याला अट टाकलेली होती, ज्या दिवशी मी स्पष्टपणे पाहू शकणार आहे, जगातील आनंद मी स्वीकारू शकणार आहे, त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करीन. कित्येक महिने निघून गेले, पण त्या अटीमुळे तो तरुण देखील अस्वस्थ व्हायचा, कारण स्वतः खाईमध्ये आहे आणि माझ्याशी लग्न करू शकत नाही जोपर्यंत ती पाहू शकत नाही. म्हणून तो स्वतः हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिच्यासाठी दोन्ही डोळ्याचे डोनर तिने पाहिले. एके दिवशी तिला हॉस्पिटलमधून फोन आला आणि सांगितलं, तुझ्यासाठी दोन्ही डोळ्याचे डोनर देणगीदार मिळालेले आहेत. तिच्यावर सर्जरी झाली आणि तिच्या डोळ्यातील पट्ट्या जेव्हा उघडल्या जात होत्या, मोकळ्या केल्या जात होत्या, ते माझे प्रिय बंधू भगिनीनो, सर्वप्रथम तिने पाहिलं ते तिच्या प्रियकराला आणि तिच्या लक्षात आलं की हा तर अंध आहे, याला दिसत नाहीये, याचे डोळे झाकलेले आहेत. आणि तिने चक्क त्याला सांगितलं, अंध व्यक्तीशी मी लग्न नाही करू शकत, कारण मला पाहायची तीव्र इच्छा होती आणि तीव्र इच्छेमुळे मी सातत्याने देवाशी झगडत होती, मी मानवतेशी झगडत होती आणि माझ्या अंधत्वामुळे मी स्वतःला आणि संपूर्ण विश्वाला दोष देत होते.
पण तू अंध आहेस आणि माझा प्रियकर अंध असावा हे मला पसंत नाहीये. त्या तरुणाने तिला एक छोटीशी नोट लिहून दिली, छोटं पत्र लिहिलं आणि त्याच्यात लिहिलेलं होतं, ज्या डोळ्याने आज तू पाहत आहेस त्या डोळ्याने पूर्वी मी पाहत होतो. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्याच जीवनामध्ये खाई आहेत, माझ्या जीवनामध्ये संकट आहेत, समस्याचं गाठोडं घेऊन मी माझ्या जीवनामध्ये प्रवास करत आहेत. परंतु समस्येला जेव्हा श्रद्धेने आपण स्वीकारत असतो ते प्रत्येक खाईतून बाहेर येण्यासाठी श्रद्धेची दोरी हा परमेश्वर देत असतो. म्हणून जेव्हा एखादी समस्या निर्माण होते, एखाद्या खाईमध्ये जीवनाच्या आम्ही सापडतो, तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे की कुठून तरी परमेश्वर ती श्रद्धेची दोरी आमच्या समोर ठेवतो, म्हणजे ज्या खाईमध्ये मी पडलेलो आहे त्याच्यातून मी अलगद बाहेर येऊ शकणार आहे. आता खाईतील वास्तव काय आहे? खाईतील वास्तवामध्ये पहिलं उभं असते ते म्हणजे समस्या, समस्येला जोडलेलं असते ती भीती, ज्याला आपण इनसेक्युरिटी किंवा असुरक्षितता म्हणू शकतो, आणि तिसरं आहे ते म्हणजे नैराश्य. समस्येचं गाठोडं जर मोठ्या प्रमाणात त्याच्या गाठी आपण अजून तीव्र करीत राहिलो, बांधत राहिलो, तर आपल्याला त्या समस्येविषयी पहिला प्रॉब्लेम निर्माण होतो, प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे भीती. इवला असा आजार झालेला आहे, पण मनुष्य त्या आजारामुळे कमी मरतो आणि भीतीमुळे जास्त मरत असतो. कोविडमध्ये आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, 500 करोड संपत्ती असलेल्या व्यक्तीला जगता आलं नाही, किंवा ज्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडंट होता त्या जगू शकल्या नाहीत. कशाला? त्यांच्यामध्ये असुरक्षितता, भीती निर्माण केली, मीडियाने भीती निर्माण केली, आणि अवतीभोवती ज्या व्यक्ती होत्या त्या आपल्या बरोबर नाहीयेत, तो सहवास नाही आहे, तो एकांतवास जो होता तो भयावह होता, आणि म्हणूनच व्यक्तीला जगणं कठीण गेलं. पण ज्यांनी या परिस्थितीमध्ये परमेश्वर माझ्या संगती आहे, येशू साथ देणारा आहे, हा विश्वास बाळगला आणि श्रद्धा अंगीकारली, त्या व्यक्तीने या संकटावर देखील मात केलेलं आपण ऐकलेलं आहे. तिसरा महत्वाचा गोष्ट की व्यक्ती ही डिप्रेशन मध्ये का जाते, किंवा एखादी व्यक्ती तणाव, स्ट्रेसफुल जीवन का जगत असते? कारण त्या व्यक्तीमध्ये भीतीचं एक सावट असते. व्हेन इनसेक्युरिटी इन्क्रीजेस, पर्सन कॅन गेट डिस्ट्रॉइड. जेव्हा जीवनातील असुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा व्यक्ती नष्ट होऊ शकते. नातेवाईक त्याला नष्ट नाही करत, किंवा त्यांचे जवळच्या व्यक्ती त्यांना जगण्यासाठी कमीपणा दाखवत नाहीयेत, पण ती व्यक्ती जेव्हा श्रद्धेमध्ये उणी पडते, कमी पडते, कमकुवत होते, तेव्हा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या खाईतील वास्तवामधून या समस्या ओढावून घेत असते. योसेफ हे जुन्या करारातील असे एक व्यक्तिमत्व. स्वतःच्या भावानी त्याला कोरड्या विहिरीमध्ये सोडलं, परंतु तो डगमगला नाही. तो बाहेर आला आणि मिस्र देशातील सभापती बनला. की जेव्हा खाईत पडलेलो आहे, कुठल्याच प्रकारे संधी नाही आहे, मला मदत करण्यासाठी कोणी नाही आहे, सर्व माझे जणू काही वैरी आहेत, ज्या रक्ताच्या नात्यामध्ये दरार निर्माण झालेली आहे, त्या समस्येतून बाहेर येणं आणि मिस्र देशामध्ये जाऊन आपलं कार्य सिद्धीस नेणं, हे जुन्या करारातील व्यक्तिमत्व योसेफ आपल्याला दाखवते. म्हणून समस्याच्या खाईमध्ये जेव्हा पडतो तेव्हा ही संकटामध्ये आपल्याला परमेश्वराच्या श्रद्धेची दोरी हातात घेणं गरजेचं आहे, की त्या दोरीच्या आधारावर मी मात करू शकणार आहे, किंबहुना मी त्यावर मात केलेली असणार आहे. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, दुसरा मुद्दा जी समस्याच्या खाई आहे तो म्हणजे अंधारातून प्रकाशाची वाट निवडायची. मानवी जीवनातील अंधकार काय आहे? मानवी जीवनाचा अंधार एकच आहे, अश्रद्धा. की मी बऱ्याच वेळेला विविध तीर्थस्थानात जातो, माझी एक वैयक्तिक प्रार्थनेची पद्धत असते, मला प्रत्येक वेळेला पॉप्युलर डिवोशन, विविध संतांचे नवेने आवडतात, मला मरिया भक्ती आवडते, आणि अशा परिस्थितीत देखील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी अंधार स्वीकारतो, अंधाराचा वाटेकरी बनतो, पण अंधारातून
प्रकाशाकडे जो परमेश्वर घेऊन जातो, जो दिवा, जो इवलास आहे, ती मिनमिनती वात आहे, पण ती संपूर्ण घराला प्रकाशित करणार आहे. हे श्रद्धेचं सामर्थ्य जेव्हा मी स्वीकारणार आहे, तेव्हा इवलासा दिवा म्हणजे इवलिसी आशा आपल्या जीवनात नैराश्य नष्ट करू शकते. एवढं सामर्थ्य त्या प्रकाशामध्ये आहे. पेत्राला येशूकडे जायचं होतं, पण मधी जी खाई होती तो म्हणजे खोल असा समुद्र. आणि म्हणून ते येशूला सांगतो, मला तुमच्याकडे येऊ द्या. आणि ख्रिस्त त्याला म्हणतो, तू पाण्यावर चालत ये. तो चालत होता, पण आपल्या भाषेत बोलतात, नजर हटी तो दुर्घटना घटी. जोपर्यंत ख्रिस्तावर त्याची दृष्टी लागलेली होती तोपर्यंत तो पाण्यावर चालत होता. पण ज्या क्षणाला त्याची नजर येशूपासून वादळावर गेली तेव्हा तो बुडू लागला. पण बुडत असताना सुद्धा ख्रिस्ताने त्याला हात दिला, साथ दिली आणि तो बाहेर आला. अंधार पुढे आहे, काळोखाचं साम्राज्य आपल्या पुढे असतं प्रिय बंधू भगिनींनो. पण या काळोखाच्या साम्राज्यातून जेव्हा मी अंधारावर मात करतो, जे आपल्याला ईस्टर शिकवते, अंधारावर विजयी होऊनी ख्रिस्त प्रकाशमय झालं. म्हणजे आपलं जीवन, ख्रिस्ती जीवन जे आहे त्याचं रहाटगाडं जे आहे, वारंवार अंधार पडणार. नाहीतर परमेश्वराने दिवस आणि रात्र याचं विभाजन केलं नसतं, की कधी माणसाने अंधार अनुभवायचा तर काही वेळेला दिव्य प्रकाशाचं वाटेकरी बनायचं. पण जीवनातील अंधार म्हणजे आजार असतो, जीवनातील अंधार म्हणजे अपयश असतं, जीवनातील अंधार म्हणजे नैराश्य असतं. या सगळ्यावर पुढे येणं आणि जीवनाचा प्रकाश स्वीकारणं म्हणजे श्रद्धेचे वाटेकरी बनणं आहे. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, जुन्या करारातील अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे योब. योबाचं उदाहरण आपल्या सर्वांना एकच गोष्ट शिकवतं, की प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचा गौरव करत राहायचं. देव माझा सांगाती आहे, परमेश्वर माझ्या समवेत चालणारा आहे. पवित्र मरीची जेव्हा आपण जपमाळ करतो, सध्या मी जेव्हा संडे स्कूलला भेटी देतो तेव्हा त्याला सांगतो की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रोजरी. आणि त्याला सांगतो की रोजरी ज्या प्रकारे विणलेली आहे आणि त्याची जी रचना आहे, त्या रोजरीचा पहारेकरी ख्रिस्त आहे. आणि त्याच्या बाजूला ज्या विविध प्रकारच्या मणी आहेत, ते बीड्स आहेत, ते आपल्या जीवनाचं एक असं बॅरिकेड आहे, जीवनाचं अधिक असं संरक्षण कवच आहे, की एक एक बीड जेव्हा पुढे आपण सरसवतो तेव्हा तेव्हा ती पवित्र मरिया आपल्याला कुठल्याच खाईत पडू देत नाही. जरी तिने गर्भापासून थडग्यापर्यंतच्या प्रवासामध्ये असंख्य खाईचा सामना केला, तरी ही माता जेव्हा मी अडखळतो, माझ्या जीवनात अस्थिरता येते, अस्वस्थता निर्माण होते, तेव्हा ही माता मला ममतेने हात देते. नाहीतर असंख्य ठिकाणी तिने दर्शनं दिली नसते. तिच्या दर्शनामध्ये देखील जिकडे खाई होती, जिकडे समस्या होत्या, जिकडे अडथळे होते, अडचणी होती, त्या ठिकाणीच ती पोहोचली. एकही ठिकाण असं नाहीये की तिकडे श्रीमंती आहे, तिथे प्रतिष्ठा आहे, तिथे सत्ता आहे, तिथे ती पोहोचली नाही. ती अशा ठिकाणी पोहोचली जिकडे खूप समस्या आहेत, जिकडे माझी भक्तगण अडचणीमध्ये आहेत, अशा लोकांना मातेने दर्शन दिलेलं आहे. आपण फातिमा मातेच्या नवेलामध्ये आहोत आणि फातिमा मातेच्या नवेलामध्ये असताना पवित्र मरिया जणू आपल्या जीवनाचा असा एक श्वास आहे की ती कधीच आपल्याला गुदमरू देणार नाही. पण तिच्या पुत्रावर निष्ठा ठेवणं, तिच्यावरची भक्ती आहे, या भक्तीमध्ये प्रामाणिकपणा अपेक्षित आहे. एक गुरु शिष्य जेव्हा आपल्या गुरुकडे गेला आणि त्यांनी गुरुला सांगितलं, माझ्या जीवनात खूप समस्या आहेत, खूप संकट आहेत, मला या पूर्ण संकटेतून बाहेर यायचं आहे. आणि गुरु जेव्हा त्या प्रार्थनेत ध्यानस्थ होते, त्याच्या पुढे एक पाण्याने भरलेला हौद होता. त्या हौदामध्ये त्याने त्या शिष्याचं मुंडकं टाकलं. असं 2-1 मिनिटभर त्या पाण्यामध्ये ठेवलं. तो शिष्य गुदमरू लागला आणि क्षणभरानंतर त्याचं डोकं जेव्हा बाहेर काढलं गेलं तेव्हा त्यांनी गुरुला प्रश्न केला, मी तुम्हाला फक्त साधा आणि सरळ प्रश्न विचारलेला होता की माझ्या जीवनामध्ये एवढ्या समस्या आहेत, या समस्येतून मला बाहेर पडायचं आहे, पण तुम्ही क्षणात त्या पाण्यामध्ये माझं डोकं टाकलं, मी गुदमरून मेलो असतो. तेव्हा त्याने त्याला सांगितलं की जीवनाची व्याख्या हीच आहे, देवाने जो श्वास दिलेला आहे
या श्वासाद्वारे आपल्याला जीवन प्राप्त होते आणि जीवनातील प्रत्येक संकटामध्ये जेव्हा आम्ही दीर्घ श्वास घेणार तेव्हा ज्या वेळेला आपण श्वास घेतो आणि सोडतो त्याप्रमाणे जीवनात आनंद घ्यायचा, दुःख सोडायचं, आशा घ्यायची, नैराश्य सोडून द्यायचं. म्हणजेच तुला तुझ्या जीवनाचा अर्थ या हौदामध्ये डुबवल्यानंतर कळलं आणि तो अर्थ जणू गुरुने त्या शिष्याला समजावून दिला की मानवी जीवनामधील या समस्येचं, खाईचं गाठोडं कितीही भयंकर असलं तरी देखील माझा श्वास जोपर्यंत चालू असतो तोपर्यंत परमेश्वराची करुणा, परमेश्वराची दया माझ्यामध्ये असते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये सूर्याचा सरदार नामानची कथा मांडलेली आहे की तो स्वतः मोठा अधिकारी असताना देखील त्याला जाणीव होतं की समाज स्वीकारणार नाहीये, की सत्ता होती, अधिकार होती, पॉवर होतं, ऑथॉरिटी होती, सर्व काही होतं. पण जेव्हा कुष्ठरोग झाला तेव्हा तो अलीशा संदेष्टाला शरण गेला. किंबहुना परमेश्वरासमोर त्याने लोटांगण घातलं, तो नतमस्तक झाला आणि आपली जणू संपत्ती त्यांनी देऊ केली. कारण त्यांनी जाणलं की परमेश्वरामध्ये त्यांनी मला शुद्ध केलेलं आहे, त्याचा रोग त्या ठिकाणी नाहीसा झालेला होता. म्हणून ते एक अशा प्रकारचं प्रतीक आहे की नामान सारखी व्यक्ती हे आजही समाजामध्ये आपल्याला आढळते. मी जर स्वतःच्या विश्वामध्ये गुरफटलो तर काही वेळेला हे समस्या येतील, पनिशमेंट म्हणून नाही. कारण हा गॉड इज नॉट अ पनिशिंग गॉड, इज अ फॉरगिव्हिंग फादर. आपला परमेश्वर जो आहे हा शिक्षा करणारा नाहीये, हा क्षमाशील पिता आहे, तो स्वीकारतो. पण देवाला उचित समयी जेव्हा मी शरण जातो आणि जरी माझ्या जीवनामध्ये खाई आल्या, भयंकर आजाराने मला बेजार केलं, तरी येशू मला कधी सोडणार नाही. ज्याप्रमाणे आपण गीत गातो, विश्वास ठेवणी येशूवर, जरी आले ढग काळे स्वर्गाच्या वाटेवर, नाही सोडणार मी कधी हात त्याचा. हा जो आपला विश्वास आहे, ही जी श्रद्धा आहे, त्याद्वारे जीवनातील खाईवर आपण मात करू शकतो. आणि आजच्या सुवार्तेमध्ये आपण ऐकल्याप्रमाणे एक जण परत आला औदार्य दाखवण्यासाठी की माझ्या जीवनातील खाईतून मी काही न विचारता मी बरो झालेलो आहे. शुभवर्तमानामध्ये फक्त तो एक व्यक्ती, फक्त सगळे कुष्ठरोगाला माहिती आहे की येशूच्या संपर्कात आम्ही येऊ शकत नाहीत. दूरवरूनच ते सांगतात की आम्हावर दया कर. त्याच्यातील एकही म्हणाला नाही की आम्हाला शुद्ध कर, आम्हावर दया कर, आम्हाला करुणा दाखव, शो अस द कंपॅशन, शो अस द मर्सी अँड पिटी. पण एकाने पण बोललं नाही की आम्हाला शुद्ध कर. आणि येशू जाणून होता की दया करण्याचा खरा धर्म काय आहे. आणि म्हणून जेव्हा सगळे शुद्ध झाले जाता जाता त्यामध्ये एक परत आला की तुम्ही मला माझ्या खाईतून बाहेर काढलेलं आहे. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, माझ्या जीवनातील खाई कुठल्या आहेत, माझ्या जीवनातल्या दरी कुठल्या आहेत, माझ्या जीवनातील अपयश, समस्या, संकट कुठली आहेत, ही प्रभूला आणि पवित्र मातेला आपण समर्पित करूया. व तिने ज्याप्रमाणे श्रद्धा ठेवली आणि 7 दुःख तिने सहन केलं, पण कालवारीपर्यंत येशूबरोबर राहिलेच, परंतु पेंटेकॉस्ट पर्यंत शिष्याच्या मनातील भीती नाहीशी करून तिने त्यांना आधार दिला. या पवित्र फातिमा मातेच्या मध्यस्थीने जीवनातील खाईवर मात करण्यास कृपा मिळवूया. आमेन. सर्व उभे राहूया, आपली श्रद्धा व्यक्त करूया. नायसियन क्रीड. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरीपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाच्या आमदानीत त्याने दुःख भोगले, मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला. तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी वैभवाने पुन्हा येणार आहे. या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता
प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला बसतात आणि गौरवितात. संदेष्टामार्फत बोलला आहे. एकाच पवित्र कॅथोलिक प्रचितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान, भावी जगातील जीवन याचे मी वाट पाहतो. आमीन. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताला आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल. प्रार्थना करते आहे, वंदना करते आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना भाविकांना देवाचा महिमा वर्णण्यासाठी उचित मार्गदर्शन करण्यास पवित्र आत्म्याची कृपादान व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं. आपल्या राजकीय नेत्यांनी सामान्य जनतेच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. तसेच त्यांना सर्व प्रकारच्या चांगल्या वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं. आजच्या उपासनेत बरे झालेल्या 10 कुष्ठरोग्यांपैकी फक्त एकच शोमरोनी कुष्ठरोगी देवाचा गौरव गात प्रभूकडे परत आला. आपल्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव करीत असलेल्या परमेश्वराचे नित्य उपकार स्मरण करण्यास आपल्याला कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं. विविध प्रकारच्या व्याधीग्रस्त व पीडित लोकांस तसेच कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना तोंड देत असलेल्या रोग्यांची त्यांच्या कुटुंबियांकडून योग्य ती काळजी घेतली जावी व प्रभू स्पर्शाने त्यांना आरोग्यदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेच्या स्पर्शाचा गरीब, आजारी व निराधार लोकांना अनुभव यावा. प्रवासात, परगावात व परदेशात असलेल्या सर्वांवर प्रभूचा आशीर्वाद वसावा. जगात सर्वात शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. ही स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. जगताचा तू सुजनवान. प्रेमांजली उपहार, प्रेमांजली उपहार. विश्वावर तुझे प्रेम पुढे पडती माझे संगीत. विश्वावर तुझे प्रेम पुढे
अन्न वगैरे तुमचे मासे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा स्वीकार करू. हे प्रभू, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही दाणे व या प्रार्थना अर्पण करीत आहोत, याचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. धन्यकुमारी मरियेच्या या उत्सवाची आम्ही तयारी करत असताना या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत, तुझ्या नावाचा गौरव करावा, हे आमचं कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालीन प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्या समोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्या समोर भयकंपित होतात. स्वर्ग स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड स्वरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझा गौरवी अखंड भरली, उडीता चालली स्वर्ग धरा. जय 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 तार प्रभुचा, यसो गीत गा पावन नामे धन्य तो जनांतरा. जय 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 तार प्रभुचा, यसो गीत गा वंदना. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत, म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व या मधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो.
आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आमची सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्ताचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार बनव. जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे देखील तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, नाव पवित्र मानले जावो, हे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, तशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझा. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषिताला म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारका परमेश कोकरा सुडी दया धारा आंभावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश कोकरा सुडी दया धारा आंभावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश कोकरा शांती वर्षाव करा आंभावरी प्रभुवरा.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावी इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. अंतरी तूच वसावे, प्रभू श्वास तुझा मज द्यावे, ओठी शब्द तुझे जी असावे, माझे जीवन प्रभू फुलवावे, मम अंतरी तूच वसावे. मधुनी मार्ग गमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा, काट्या मधुनी मार्ग गमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा, सद्गुण माझे वेगीत घेण्या, सद्गुण माझे वेगीत घेण्या, दूर करण्या, मम अंतरी तूच वसावे, प्रभू श्वास तुझा मज द्यावे, ओठी शब्द तुझे जी असावे, माझे जीवन प्रभू फुलवावे, मम अंतरी तूच वसावे. सेवक प्रभु मी तुझिया चरणी, नतमस्तक देत रहावे, सेवक प्रभु मी तुझिया चरणी, नतमस्तक देत रहावे, दीन पीडिता जीव ओवाळ्या, दीन पीडिता जीव ओवाळ्या, मुक्त करण्या, मम अंतरी तूच वसावे, प्रभू श्वास तुझा मज द्यावे, ओठी शब्द तुझे जी असावे, माझे जीवन प्रभू फुलवावे, मम अंतरी तूच वसावे.
व्हावा देत्री माझ्या ख्रिस्त दिसावा काट्यामधुनी मार्ग व्हावा नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा सद्गुण माझे वेंगेत घेण्या सद्गुण माझे वेंगेत घेण्या दूर करण्या मम अंतरी तूच वसावे प्रभु श्वास तुझा मद द्यावे ओठी शब्द तुझे असावे माझे जीवन प्रभु फुलवावे मम अंतरी तूच वसावे आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या वैभवासमोर आम्ही नतमस्तक होतो. तुझ्या पुत्राचं शरीर व रक्त त्याच्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. कृपया सावकाश म्हणा, घाई करण्याची गरज नाही. हे अति पवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. हे आमच्या आश्रयदात्या माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तू स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनांपेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा जीवन नकोसे वाटते, तेव्हा आमच्या जवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन. घाई करू नका, सावकाश म्हणा. आपण क्षणभर शांत राहून आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी ठेवूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर.
आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो भरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आम्हा सर्वविन आता आणि मृत्यू समयी. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. कृपया बसा. काही लोकांना वाटते नोवेना करताना लवकर लवकर वाचलं की माऊली लवकर लवकर ऐकेल, आणि दुसऱ्यांपेक्षा आपली अजून लवकर केलं की दुसऱ्यांपेक्षा आपली विनंती लवकर मान्य होईल. परंतु आपण शांतपणे एक एक शब्द उच्चारून त्या शब्दाचा अर्थ भावार्थ समजून जर आपण प्रार्थना केली तर त्याचा माऊलीला काही फरक पडणार नाही, पण आपल्याला निश्चितच फरक पडेल. धन्यवाद. आपल्या या नोवेनासाठी दररोज वेगवेगळ्या धर्मग्रामातून परिसरातून अनेक भाविक त्यांच्या विनंत्या गरजा घेऊन येत आहेत, श्रद्धेने फातिमा मातेच्या चरणाशी येत आहेत. त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो व त्यांच्या विनंत्यांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी फातिमा मातेकडे मध्यस्थीची प्रार्थना करण्याचं आम्ही त्यांना आश्वासन देतो. सगळ्यांचं या धर्मग्रामात नेहमी स्वागत आहे आणि येणाऱ्या दिवसात जे नोवेना काळात इतर जे नोवेने होणार आहेत त्या दिवसासाठी आपल्याला आमंत्रण आहे. त्याचप्रमाणे 19 तारखेला जो धर्मग्रामाचा सण साजरा होणार आहे त्या दिवशी सकाळी 6 वाजता मिसा असणार आहे. 7:15 वाजता धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस मिसा अर्पण करणार आहेत, तर 9 वाजताची मिसा हे आर्च बिशप फेलिक्स अर्पण करणार आहेत. आणि या सर्व मिसांसाठी इतर धर्मग्रामातील जे भाविक आलेले आहेत तुम्ही जरूर या, इतरांनाही घेऊन या. तुम्हाला आग्रहाचं या सणाचं मिसांचं आमंत्रण. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपला विषय होता दुःखाच्या खाईतून श्रद्धेच्या पर्वताकडे. श्रद्धेच्या पर्वतात आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत हे ज्याने त्याने पाहावं, पण दुःखाच्या खाईत मात्र कमी अधिक प्रमाणात आपल्यातील प्रत्येक जण आहे. प्रत्येकाचं दुःख वेगळं, प्रत्येकाची खाई वेगळी, परंतु प्रत्येकाच्या वेदना, प्रत्येकाच्या सहवेदना आणि प्रत्येकांचे संताप आणि जे काही आहेत हे सर्वांचे सारखेच आहेत. आणि यावर अतिशय सुंदरपणे मार्मिकपणे भाष्य करून बायबलच्या संदर्भात आणि जीवनातील उदाहरणाच्या संदर्भात फादर निलेश तुस्कानो यांनी अतिशय विवेचनपूर्ण आपल्या पुढे हा विषय उलगडून दाखवलेला आहे. फादर निलेश तुस्कानो आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. आपले भूतपूर्व धर्मग्राम प्रमुख फादर इग्निशियस तुस्कानो जेव्हा इथं होते त्यावेळेला एक मुलगा म्हणून ते इथं खेळत बागडत असायचे, आपल्या सर्वांना माहीत आहेत. आज ते धर्मप्रांताच्या धर्मशिक्षण विभागाचे कॅटेकिझम विभागाचे ते संचालक आहेत. तत्पूर्वी युवदर्शनचं संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि विशेषतः युवकांमध्ये आणि लहान मुलांच्या धर्मशिक्षणात त्यांना फार स्वारस्य आहे. धर्मप्रांतात शहरी भागात जसं त्यांनी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी धर्मप्रांताच्या मिशन भागातही हिरिहिरीने काम केलेलं आहे. मुळात ते डॉन बॉस्कोचे आहेत. डॉन बॉस्कोकडून आपल्याला धर्मप्रांताला मिळालेले आहेत. डॉन बॉस्कोचा जो काही लॉस झाला तो धर्मप्रांताचा तो गेन आहे, फायदा आहे. त्यामुळे आपण जोरदार टाळ्या वाजवून फादर निलेश यांचं अभिनंदन करूया. आज वेदीवर आणखी एक महनीय व्यक्ती आहेत, आपले भूतपूर्व धर्मग्राम प्रमुख पुन्हा फादर मायकलजी. फादर मायकलजी नामी काफी है, यापेक्षा आणखी काही बोलायची गरज नाही. तर फादर मायकलजी आपल्या समवेत आहेत. आपल्या समवेत इथे येऊन आपल्यासाठी मिसा अर्पण केली त्याबद्दल त्यांचे आभार, मनापासून धन्यवाद. आज दिनांक 12 ऑक्टोबर सामान्य काळातील 28वा रविवार. गेल्या रविवारचे दान रुपये 36,440. आठवड्याचे दान रुपये 17,750. आपल्या उदार दानाबद्दल धन्यवाद. आजच्या मिसांच्या उपासनेचे आयोजन प्रेषित संत जेम्स अल्फी शेजोळाने केले. त्यांचे आभार. सोमवारपासून ते रविवारपर्यंत मिसांच्या उपासनेचे आयोजन प्रेषित संत जेम्स जब्दी चर्च परिसर पश्चिम करेल. दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळची मिसा नेहमीप्रमाणे होईल. संध्याकाळी मिसा होणार नाही.
संडे स्कूल देखील नाही, पण मुलांनी सकाळच्या मिस्साला यावे. रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 आपल्या फातिमा मातेच्या सणाचा दिवस. ह्या दिवशी सकाळी 6, 7:15 आणि 9 अशा 3 मिस्सा असतील. 7:15ची मिसा वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा करतील आणि 9ची मिस्सा आर्च बिशप फेलिक्स मचाडो अर्पण करतील. सणाच्या दिवशी कुणीही आपली वाहने चर्च आवारात आणण्याचा प्रयत्न करू नये. कृपया स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे. ज्या आजारी व वृद्ध लोकांना मिस्सासाठी आणायचे असेल त्यांनी त्यांची वाहने नवीन दफनभूमी मार्गाने आणावीत. सणानिमित्त भरपूर खर्च अपेक्षित आहे. निरनिराळ्या कामासाठी कुणाला देणगी द्यावयाची आहे त्यांनी चर्च कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. उदाहरणार्थ चर्च डेकोरेशन, सांस्कृतिक कार्यक्रम, इंटरनेट आणि प्रसारण इत्यादी. सणानिमित्ताने संध्याकाळी 7 वाजता युवा संघटनेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या दिवशी सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. तसेच शेजोळातर्फे निरनिराळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. सणानिमित्ते प्रत्येक कुटुंबामध्ये दान पाकिटं दिली आहेत. कृपया 16 ऑक्टोबरपर्यंत आपल्या शेजोळ प्रमुखाकडे जमा करावीत. युथ कन्व्हेन्शनसाठी काही युवक युवतींची निवड झाली आहे. बिशपांची इच्छा आहे की अजून युवक युवतींनी त्यात सहभाग दाखवावा. आज 8:30च्या मिसानंतर सभा असेल. स्त्रियांच्या सोडालिटीची सहल दिनांक 21 ऑक्टोबर रोजी नगर येथे जाणार आहे. ज्या सभासदांनी सदर सहलीसाठी नाव नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता सभेचे आयोजन केले आहे. दफनभूमीवरील प्रार्थना दिनांक 19 ऑक्टोबर पासून दफनभूमीवरच केली जाईल. सेंट थॉमस व कार्मेल स्कूलमध्ये नर्सरी व ज्युनियर KG साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी सूचना फलक पहावा. आपले प्रमुख धर्मगुरू फादर बॅप्टिस्ट लोपिस दिनांक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत पॅरिश बाहेर असतील. आज सकाळी 9:30 वाजता प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांची त्यांच्या पालकांसह सभा आहे. बाहेर रोजरी, किचन वगैरे वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. आशादीप संघटनेचे सभासद त्या ठिकाणी आहेत. कृपया त्यांना सहकार्य करावे. आजचा दिवस व आठवडा आपणा सुखा समाधानाचा आणि शांतीचा जाओ ही सदिच्छा. जे बाहेरून भाविक आलेले आहेत त्यांच्यासाठी आता सूचनेत सांगितल्याप्रमाणे फातिमा मातेची काही श्रद्धाचिन्ह बाहेर उपलब्ध आहेत. आशादीप संघटनेच्या स्वयंसेविका तिथं विक्रीसाठी ती उपलब्ध आहेत. जरूर घेऊन जा. आपली आठवण फातिमा मातेची आपल्यासोबत ठेवा. आपल्या इतर नातेवाईकांनाही द्या. प्रियबंधू भगिनींनो, आज नोवेनाचा 4था दिवस आपण विषय हाताळलेला आहे. उद्या 5वा दिवस आणि उद्या 5व्या दिवसासाठी विषय असणार आहे फातिमा माता श्रद्धा सुमनांची आश्रयदाती आणि प्रवचनकार असणार आहेत फादर अविनाश. आशीर्वादासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणावर राहो. जा सुवार्ता घोषविण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. नमो ये मेरी माँ, नमो ये मेरी माँ, मानव में जन्मी है माँ धन्य तू. नमो ये मेरी माँ, नमो ये मेरी माँ, नमो ये मेरी
मानव में जन्मी है माँ धन्य तू। नमो